नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, तलाठी भरतीच्या जवळजवळ 2471च्या आसपास जागा शिल्लक आहेत. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये 1700 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण काय केले बघा, तर 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्याचे जे काही 57 पेपर झाले होते त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे आपण सिरीज चालू केलेले आहे. त्याच्यामधला आज बघा आपण 27वा पेपर बघणार आहे, की जो आपला 28/8/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. ठीक आहे, आणि त्याच्यामधले आपण 25 प्रश्न बघणार आहे. तर बघा, जर तलाठी भरती डिसेंबरच्या आधी जर आली तर ती TCS मार्फत घेण्यात येईल, आणि डिसेंबरच्या नंतर गेली, समजा 2026 मध्ये गेली, तर मग ती MPSC मार्फत घेण्यात येईल. तर मग त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावर बघा कंबाईनसाठी आपण सेपरेट बॅच अवेलेबल केलेली आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. सेम त्याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती MPSC साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये आहे. आणि आता आपण आगामी काळामध्ये सरळ सेवेच्या बॅचेस उपलब्ध करून देणार आहे, फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे. ठीक आहे, बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, एका विशिष्ट तर्कानुसार ZY5 हे UT15 शी संबंधित आहे. त्याच प्रकारे ML20 हे HG30 शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास RQ40 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा, ZY5 याला काय दिले बघा, UT आणि 15. चला परत खाली काय दिले इकडे, ML20 ह्याला काय दिले इकडे, HG आणि 30. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध आपल्याला कशामध्ये शोधायचा आहे, तर RQ40 मध्ये. ठीक आहे बघा, चला आता बघा उलट जर मोजलं आपण, U पासून Z कडे चला. बघा काय निघते बघा, U VWXYZ. ठीक आहे बघा, म्हणजे U च्या पुढे 5 घरे गेले काय ते Z येते, म्हणजे Z च्या पाठीमागे 5 घरं आले की U येते. ठीक आहे बघा, चला T पासून बघा ST, UVWXY. बघा परत T पासून 5 घरं पुढे गेले काय ते Y येते. याचा अर्थ Y पासून मागे 5 घरं आले की T येते. ठीक आहे, बरं आता इथे बघा काय निघते, 5 त्रिक 15 येते किंवा 5 आणि 10 15 दोन्ही एक लॉजिक लागलेलं असेल. ठीक आहे बघा, आता चला इथं आपण चेक करू तात्पुरतं. बघा आता बघा, अल्फाबेट मध्ये तर काय लॉजिक चेक करायची गरज नाही. इथं फक्त आता नंबर मध्ये बघा 20 आणि 10 30 आहे, म्हणजे 5 आणि 10 15 असेल इथे. ठीक आहे बघा, मग आता R च्या पाठीमागं बघा, R च्या पाठीमागं 5वा अल्फाबेट कुठलं ते चेक करायचं. काय निघेल बघा इथं, बघा जास्त वेळा काय आला, M आला, म्हणजे M पासून सुरुवात करा बघा. NOPQR बरोबर, इथं जर M घेतला तर बरोबर M च्या पुढे 5 घरं गेले की R आहे, म्हणजेच R च्या पाठीमागे 5 घरं गेले की M निघते. चला परत M तर आला, चला L इथं M नाही, पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. चला परत काय निघते बघा इथं, आता 40 आणि 10 काय निघेल बघा, इकडे 50 निघेल. 40 अधिक 10 बरोबर झाले 50. 50 कुठं कुठे बघा, इथं आहे, इथं नाही आणि इथं नाही, म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल आपला 2 निघेल. आणि मधला अल्फाबेट जर बघितला आपण तर बघा इथं L जर घेतला आपण तर काय निघेल बघा, L च्या पुढे 5 घरं, L MNOPQ बरोबर 5 घरं पुढे गेले की काय निघते, Q निघते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खाली विशिष्ट प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या 2 शब्द जोड्या दिलेल्या आहेत. खालील 4 पैकी 3 शब्द जोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्द जोडी कोणती आहे? या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे, व्यंजन, स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत. पहिले काय दिले बघा, श्वासोच्छवास करणे नाक बरोबर आहे, हालचाल करण्यासाठी पाय बरोबर आहे, चावण्यासाठी दात बरोबर आहे, घशासाठी गिळणे बरोबर आहे. आता ह्याच्यातलं वेगळं काय निघू शकते बघा, तर बघा नाक, पाय आणि दात हे आपल्याला बाहेरून दिसणारे अवयव आहेत, बरोबर आहे का. कसा जर बघितलं तर आतून असतो, बरोबर आहे का. बाहेरून गळा असतो, आतून कसा असतो, की जो अवयव आपल्याला दिसत नाही, म्हणून आपलं उत्तर निघेल ऑप्शन नंबर 4. बघा हेच लॉजिक लागते. ठीक आहे, दुसरं बघा कुठं लागत असेल तर, पण ऑप्शन नंबर 4च येते याच्यामध्ये. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, नफा आणि तोटा चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. एक अप्रामाणिक विक्रेता त्याचा माल मूळ किमतीला विकत असल्याचा दावा करतो, परंतु खोटे वजन वापरतो आणि त्यामुळे त्याचा 20% नफा होतो. हे बघा, 1 किलोग्रॅमसाठी तो किती ग्रॅमचे वजन वापरतो. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, कधी पण नफा आणि तोटा आपण कसा काढतो, तर खरेदी किमतीवर काढतो. ठीक आहे बघा, म्हणजे इथं काय लिहायचं बघा, खरेदी किंमत. बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते, इकडे विक्री किंमत असते. विक्री किंमत बघा, आता खरेदी किंमत किती पकडतो आपण टक्केवारीमध्ये, कधी पण 100% पकडतो. नफा किती आपल्याला 20%, म्हणजे आपली विक्री किंमत किती असेल बघा, तर 120%. एवढं तर लिहिलं आपल्याला, बरोबर आहे का. बघा हे झालं टक्केवारीमध्ये. आता बघा लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला काय केले बघा, तर 120% जी काय विक्री किंमत आहे, तर किती टक्केची आहे बघा, तर 1000 किलोग्रॅमची आहे बघा. लक्षात घ्या,
ही थोडक्यात काय बघा, विक्री किंमत जी आपली 120% आहे ना, ती 1000 ग्रॅमची म्हणजेच 1 किलोग्रॅमची. 1 किलोग्रॅमची 1 किलोग्रॅमची आपली जी विक्री किंमत असेल, ती किती आहे बघा, तर खरेदी किमतीच्या 120%. म्हणजे ही जर 100% असेल, तर नफा 20% आणि विक्री किंमत झाली 120%. ठीक आहे बघा. बरं. आता मग याचा अर्थ काय? बघा, विक्री किंमत जी आहे आपली, ती 1000 ग्रॅमची किती आहे बघा, तर 120%. ठीक आहे बघा, 120%. पण आपण काय करतोय बघा, तर 1000 बघा, ₹120 थोडक्यात बघा, आता हे 100, 20 आणि ₹120 आज पकडू आपण. ठीक आहे बघा. ₹100 आपण बघा, ठीक आहे बघा. पण आपण काय करतोय बघा, लक्षात घ्या, तर 120% जे आहे, तर ते 1 किलोग्रामचं माप आहे. पण ह्याच्यामध्ये आपण नफा पकडून म्हणजे आपण देताना किती दिले त्याला, तर 100% ला जी काय तुमचं वजन मिळतंय, ते आपण ते दिलेलं आहे. पण किंमत कुठली घेतली, तर 1000 ग्रॅमची घेतलेली. लक्षात येतंय का बघा? म्हणजे बघा, कधी पण नफा आपण कसा काढतो, खरेदी किंमत आणि विक्री किमतीवरती. 100% आपली खरेदी किंमत आहे. 20% नफा, 120% झाली विक्री किंमत. ठीक आहे बघा, कशाच्या, तर ह्या 100च्या. बरोबर आहे का? 120% रक्कम जी आहे ना, ती आपली 1000 ग्रॅमची रक्कम आहे, 1 किलोग्रॅमची. तर हिथं ₹100 100%ला जे आपण 100% खरेदी किमतीला जे आपण माल विकतो ना, तर तो माल किती आपल्याला काढायचा. काय निघेल बघा, X ने ह्याला गुणायचं आणि 1000 ने ह्याला गुणायचं. काय निघेल बघा इथं, X गुणिले 120, X गुणिले 120 बरोबर 100 गुणिले 1000. पहा, 100 गुणिले 1000. ठीक आहे बघा. चला आता एक जाग्याला ठेवा आणि 120 बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघेल बघा, 100 गुणिले 1000 भागिले हे किती आलं बघा, 120 आलं. ठीक आहे. चला आता काय निघेल बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला. आता डायरेक्ट इकडे 1000 गुणिले 10,000 केलं तर आपण काय निघेल बघा, 10,000 एकावरती 1, 2, 3 आणि 4 शून्य. हे 4 शून्य द्या, भागिले 12 करा आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा इकडं, बघा काय निघेल इकडं, 4 त्रिक 12, 25 चौक 100. ठीक आहे, वरती 2 शून्य आले म्हणजे 2500 भागिले 3 आलं. चला आता 3 ने भाग घालवा. चला 3 1 3, 3 8 24 आणि 1 25. एकावर शून्य 10 झाले. 3 त्रिक 9 आणि 1 10, 1 राहिला. परत एकावर शून्य 10 झाले. 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजे 833.33 ग्रॅम. तर बघा, आपण काय करतोय बघा, 1000 ग्रॅम तिथं आपल्याला वजन द्यायचंय की नाही, तर तिथं देतो किती आपण 833.33 ग्रॅम. बघा इथं किती देतोय आपण, 833.33 ग्रॅम वजन देतोय. पण पैसे घेताना घेतोय किती आपण, 1000 ग्रॅमचे. मग विकताना बघा, आपण हे विकलं आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, 1000 ग्रॅम मधनं जर 833 वजा केलं, तर जे काही राहते ते काय झालं, आपला नफा झाला. ठीक आहे. विकतोय हे वजन, पण पैसे घेतोय ह्या वजनाचे. नफा किती झाला आपला, तर 20% नफा झाला. ठीक आहे बघा. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेटवरचं काय दिलं क्वेश्चन आहे. बघा, अक्षर गटांच्या खालील 4 जोड्यांपैकी 3 जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगोट जोडी निवडा. बघा आता काय निघते बघा, O च्या नंतर OP, परत ST. ठीक आहे बघा, एक एक घर. परत बघा इकडे काय निघते, M च्या नंतर N, परत I च्या नंतर J, बघा परत Z च्या नंतर A आणि D च्या नंतर ना E, ABCDE. इथं मात्र काय बघा, R च्या नंतर OPQR, STUVWXY. इथं बरोबर 7 घर गेलं पुढं की काय निघतं, Y निघतं. इथं सगळ्यांमध्ये बघा एक एक चालू गॅप आहे फक्त एक एक. डायरेक्ट आपण पुढचा अल्फाबेट घेतले किंवा पाठीमागचं, ज्याच्या पाठीमागं I, यांच्या पाठीमागे M, याप्रमाणे. ठीक आहे बघा. हे उत्तर निघालं आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉडमासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर अधिक व वजा यांची आदला बदल केली आणि गुणिले व भागिले यांची आदला बदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा, 529 लिहा इथं. 529 गुणिलेच्या जागेला भागाकारात चिन्ह द्या, भागिले 23. परत वजाच्या जागेला अधिकचं चिन्ह द्या, अधिक 89. अधिकच्या जागेला वजाचं चिन्ह द्या, वजा 12 आणि भागाकाराच्या जागेला गुणाकारात चिन्ह द्या आणि इथं 9 लिहा. ब्रॅकेट कुठं कुठं बसेल बघा, इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. चला आता सॉल्व्ह करा. बघा 529 भागिले 23 म्हणजे काय, 23 चा वर्ग हा 529 असतो. म्हणजे 529 भागिले 23 केले की 23 निघणार आहे. 23. परत बघा इथं काय निघेल, अधिक अधिक हे झाले 89 आणि वजा इकडे काय निघेल बघा, 12 8 म्हणजेच की झाले 108 झाले. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा, बरं अधिक अधिकची बेरीज करा. 23 अधिक 89 बरोबर आहे का, काय निघेल बघा, 23 आणि 89 किती निघेल, 89 अधिक 23, 9 3 की झाले 12, हात चाला 1 8 आणि 2 10 आणि 1 11 म्हणजे 112. म्हणजे इथं काय निघेल बघा, 112 हे वजा किती आलं, 108 आलं. म्हणजे बरोबर 12 हात 8 गेलं, बरोबर किती राहिले बघा, 4 राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर 3, 4 उत्तर येते. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. बघा 8, 10, 14, 8, 10, 14, 20, 30, 44, x आणि 90. ठीक आहे. बघा काय निघेल बघा याच्यामध्ये. 8 आणि इथं 2चा गॅप आहे. 8 आणि 2 10. इथं 10 आणि 4 14 अधिक 4चा गॅप आहे. परत 14 अधिक 6 20, 20 अधिक 10 30, 30 अधिक 14 44, 44 बर. आता 44 आणि 90 मध्ये कितीचा गॅप आहे बघा, इकडे लक्ष द्या. 50 आणि 40 90 म्हणजे 46चा गॅप आहे. ठीक आहे बघा 46चा गॅप आहे. डायरेक्ट 44 वरून 90चा आपण. ठीक आहे काढलं. बरं आता हिथं आणखी गॅप काढत चला. चला 2 आणि 4 मध्ये अधिक 2चा गॅप आहे. परत 4 अधिक 2 6, परत 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 14. ठीक आहे बघा म्हणजे अधिक 2 अधिक 2 अधिक 4 अधिक 4 आता अधिक 6 करा. म्हणजे 14 अधिक 6 बरोबर किती झाले बघा 20. 14 आणि 6 झाले 20 म्हणजे इथं अधिक 20 करा. ठीक आहे. 44 अधिक 20 किती झाले बघा. 44 आणि 20 किती झाले 64 झाले. इथे किती आलं 64 आलं. ठीक आहे बघा चला परत अधिक 6 आहे ना, अजून एकदा अधिक 6 करा. अधिक 6 केला आपण इकडं. 20 आणि 6 किती झाले 26 म्हणजे अधिक 26 झाले इकडं. म्हणजे बघा 64 अधिक 26 बरोबर काय निघेल इकडे परत 6 60 70 80 बरोबर 10 90 बरोबर येते. म्हणजे याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती असेल बघा 64 असेल. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा पहिला गॅप काढला पण लक्षात आला म्हणून आपण परत गॅप काढत गेलो. अधिक 2 अधिक 2 अधिक 4 अधिक 4 अधिक 6 अधिक 6 याप्रमाणे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये. व्याजाची अष्टमासिक गणना करून दर साल 15% दराने 2 वर्षात एक ठराविक रक्कम 98,494 एवढी होते. जर व्याजाची गणना वार्षिक होत असेल तर त्याच रकमेवर त्याच दराने आणि त्याच कालावधीत देय रक्कम रुपयामध्ये किती असेल. आता लक्षात घ्या बघा इथं काय केले बघा. तर बघा वार्षिक व्याज दर किती आपला 15%. वार्षिक व्याज दर आपला 15% बरोबर आहे का. पण आपण व्याज किती दिवसाला गोळा करतोय तर बघा अष्टमासिक म्हणजे 8 महिन्याला गोळा करतोय. बरोबर आहे का. म्हणजे बघा 8 महिने किती झाले बघा 12 महिन्यांपैकी. बरोबर आहे का. बघा आणि व्याज दर किती आहे बघा आपला बघा इथं 4 दुने 8 4 त्रिक 12. ठीक आहे 12 महिन्याला व्याज दर किती आपला तर 15% व्याज दर आहे. म्हणजे बघा 3 भाग म्हणजे 15%. तर 8 भाग म्हणजे काय झालं बघा 4 त्रिक 12 4 दुने 8 म्हणजे 5 दुने 10 म्हणजे बघा 3 बघा 12 महिन्याला जर वर्षाला व्याज जर 15% असेल ना तर त्यातला 8 महिन्याला किती असतं तर 10% येते. बरोबर आहे का 10% किंवा 4 महिन्याला 5%, पुढच्या 4 महिन्याला 5% आणि परत शेवटच्या 4 महिन्याला 5%. 5 त्रिक 15 4 त्रिक 12. ठीक आहे 8 महिन्याला व्याज दर म्हणजेच काय आपण 8 महिन्याला 10% व्याज दर गोळा करतोय. ठीक आहे बघा. बरं आता रक्कम किती बघा आपली रक्कम माहित नाही आपल्याला. रक्कम पकडली बघा x% रक्कम पकडली आपण x%. ठीक आहे बघा इथं रक्कम किती पकडली आपण x पकडली. बरं आता आपला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या. बघा काय असतो P 1 प्लस R डिवाइडेड बाय 100 आणि इकडे काय असतं बघा EN असतं. P म्हणजेच काय पकडले आपण मुद्दल. मुद्दल पकडतो आपण इकडे मुद्दल. ब्रॅकेट मध्ये काय 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आपला तर 10% बघा सुरुवातीला व्याज दर आपला 15%. पण आपण व्याज गोळा करतोय किती दिवसाला तर 8 महिन्याला. आणि मग 2 वर्षामध्ये किती 8 महिन्याची कप्पी होती बघा 2 वर्षामध्ये 24 महिने झाले. मग 8 महिन्याची म्हणजे किती झाले बघा 8 8 2 16 8 त्रिक 24 म्हणजे 3दा आपण व्याज गोळा करतोय 2 वर्षामध्ये. ठीक आहे बघा. आणि बघा वर्षाला जर 15% असेल तर 8 महिन्याला आपण 10% व्याज गोळा करणार आहे. मग 10% आपले 3 गॅप होतील. बरोबर आहे का बघा. आता इथे काय नाही 1 प्लस बघा रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला 10/100 आणि एन म्हणजेच काय आलं बघा नंबर ऑफ इयर किंवा किती वेळा घेऊ शकतो आपण तर 3 वेळा घेऊ शकतो. 8 महिन्याचे 3 कप्पे होतील. बरोबर आहे का बघा. आता इथं हे सगळं लिहित बसण्यापेक्षा कसं असतं बघा 100 अधिक 1 सॉरी 100 गुणिले 1 100 अधिक 10 म्हणजे 110. म्हणजे बघा इथं मुद्दल काय करतो आपण मुद्दल ब्रॅकेट मध्ये काय असतं आपल्याकडे बघा 110/100 किती वेळा तर 3 वेळा. मग हे डायरेक्ट इथे लिहायचं आपण बघा मुद्दल झाली x गुणिले बघा इथे किती येते बघा 110/100 किती वेळा गोळा करतो तर 3 वेळा. ठीक आहे बघा मग काय निघेल बघा आता इकडं अशी व्हॅल्यू किती बनते बघा त्याची तर 98,494 बघा 98,494 बघा. हा जो फॉर्म्युला असतो तो कसा असतो बघा मुद्दल प्लस व्याज मग चक्रवाढ व्याजाची रास किती आली तुमची तर 98,494 ह्याच्यामध्ये मुद्दल पण आहे आणि व्याज पण आहे. ठीक आहे बघा चला
आता काय निघेल बघा, एक्स बरोबर हे जे आहे ना ते बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा, 98,494 गुणिले उलट होईल बघा 100/110. 100/110 आणि किती वेळा आहे बघा, असं 3 वेळा आहे म्हणून 3 वेळा करा. 100/110 गुणिले 100/110. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा इथं, बघा आता एक जागेला ठेवा इज इक्वल टू बघा. चला भाग घालवा. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा. परत ह्या शून्याला हा शून्य घ्या. ठीक आहे. चला भाग घालवा. 11 भाग जातोय का बघा. बघा आता 9 4 13, 13 4 17. एकाधिक संख्यांची बेरीज करा. 9 4 13, 13 4 17. 17 आलं. परत 8 आणि 9 17. 17 तर 17 गेलं शून्य. याचा अर्थ काय, एकाधिक संख्यांची बेरीज जर केली आपण आणि ती एकमेकांमधनं वजा केली, जर येणारी वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला 11 भाग जातो. म्हणजे याला 11 भाग जाणार आहे बघा. 11 1 11. इथं काय निघेल बघा, 11 8 88. 88 10 98 10 10 वर 4 104 म्हणजे 11 90 99 5 राहिले. 5 वर 9 59 म्हणजे 11 5 55. परत 4 राहिले खाली. 11 चोक 44. परत 11 ने भाग घालवा. 11 1 11. बघा 11 8 88 1 89. 11 1 11 आणि 4 15. 11 चोक 44. परत 11 1 11. बघा 11 7 77 आणि 4 81. 11 चोक 44. 74 गुणिले परत किती येते बघा इकडं, 74 गुणिले 100 गुणिले 10. 100 गुणिले 10 म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली बघा, तर 74 वरती 1 2 3 0 1 2 3 म्हणजे 74,000 रुपये झाली आपली मुद्दल. ठीक आहे बघा. पण पुढे काय म्हटलंय बघा, तर त्याच बघा जर व्याजाची गणना वार्षिक होत असेल तर त्याच रकमेवर त्याच दराने आणि त्याच कालावधीत देय रक्कम रुपयामध्ये किती असेल. तर बघा आता व्याज दर तोच आहे, फक्त आता व्याज आपण किती दिवसाला वसूल करतोय तर बघा वार्षिक म्हटलं इथं. वार्षिक व्याजाची गणना वार्षिक होत असेल म्हणजे वर्षाला 15% नाही तर 15%. 2 वर्षामध्ये किती गॅप होतील बघा. मुद्दल झाली आपली 74,000 रुपये. मुद्दल माहिती आहे आपल्याला. ठीक आहे बघा. सेम 74,000 गुणिले व्याजाचा दर किती आहे 15% म्हणजे 100 आणि 15 किती झाले 115. 115 छेद 100 आणि असं किती वेळा होईल बघा. आता इथं 3 वेळा घेतले आपण पण खाली 2 वेळा होईल का, कारण की वार्षिक आपण व्याज वार्षिक गोळा करतो. 2 वर्षामध्ये दोनदाच गोळा होईल. 115 छेद 100 गुणिले 115 छेद 100 आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा इकडं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. परत ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला. बघा काय निघेल बघा इकडं. 5 दुने 10. 5 दुने 10. इकडे 5 दुने 10. 5 त्रिक 15. परत इकडे बे एक बे. बे त्रिक 6 आणि 1 7. बे 7 14. ठीक आहे बघा. 37 गुणिले 23 गुणिले 115. करा गुणाकार किती निघते बघा. चला 115 गुणिले 23. 115 गुणिले 37 करा आधी. 115 गुणिले 37 काय निघेल बघा इकडं. 7 5 35. 7 1 7 आणि 3 10. 7 1 7 आणि 1 8. चला शून्य आला. परत 3 5 15. 3 1 3 आणि 1 झाले 4. परत 3 1 3 किती निघते बघा इकडं. 5 5 8 आणि 4 12 हात 4 1 3 आणि 1 4. 42 55. 42 55 गुणिले आता 115 ला आपण 37 ने गुणला तर 23 ने गुणिले 23 करा. तर काय निघते बघा. 3 5 15. 3 5 15 आणि 1 16. परत 3 2 6 आणि 1 7. परत 3 चोक 12. इथं शून्य लिहा आणि परत बे पंचे 10. बे पंचे 10 आणि 1 11. परत बे दोन्ही 4 आणि 1 5 आणि बे चोक 8. काय निघेल बघा. 5 6 7 आणि 1 8. 5 आणि 2 7. 8 आणि 1 9 97,865. 97,865 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका पेटीमध्ये प्रत्येकी 500 ml क्षमतेच्या 4 लाल बाटल्या. ठीक आहे. बघा 500 ml च्या किती आहेत 4 लाल आहेत. परत प्रत्येकी 625 ml क्षमतेच्या 5 निळ्या बाटल्या. 625 च्या किती 5 निळ्या बाटल्या आणि प्रत्येकी 750 ml क्षमतेच्या 3 हिरव्या बाटल्या आहेत. पहा 750 ml च्या 3 हिरव्या बाटल्या आहेत. तर पेटीमध्ये सर्व बाटल्यांची एकूण क्षमता किती. म्हणजे थोडक्यात काय सगळ्यांची म्हणून एकूण किती बेरीज झाली काढायची बघा. 504 बाटल्या म्हणजे किती झाले बघा. 4 5 20 आणि वरती 2 शून्य म्हणजे 2000 ml झालं. परत इकडे बघा 625 च्या 5 बाटल्या म्हणजे किती झालं 5 5 25. परत 5 दुने 10 आणि 2 12. परत 5 सक्क 30 आणि 1 31 म्हणजे 3125 ml झालं. आणि 750 ml च्या 3 बाटल्या म्हणजे किती झालं बघा. 3 5 15. परत 3 7 21 आणि 1 22. काय निघेल बघा इकडं. 3125 3125 अधिक 2250 2250 अधिक 2000 काय निघेल बघा इकडं 5
परत 5 आणि 2 7, परत 2 आणि 1 3, परत 2 आणि 2 4 आणि 3 7. ठीक आहे बघा. आणि हे ml मध्ये म्हणजे 7375 ml म्हणजे किती झाले बघा 7.375 लिटर. कारण एक 1000 ml म्हणजेच काय असतं 1 लिटर असतं. बरोबर आहे का? म्हणून 3 शून्य कमी केले आपण. 7.375 लिटर. 7.375 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अॅनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये. दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधांप्रमाणे समान संबंध दर्शवणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा आता बी आणि एच मध्ये कितीचा गॅप आहे बघा. बीच्या नंतर एच बघा ए बी सी डी ई एफ जी एच 6 घरं पुढे गेले की एच निघते. चला परत आर पासून एक्स बघा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आणि एक्स म्हणजे आर पासून पण 6 घरं पुढे गेले की एक्स निघते. आता एच पासून एन बघा एच आय जे के एल एम एन एच पासून पण 6 घरं पुढे गेले की एन निघते. बरं आता इथं जे रिलेशन आहे तेच खाली असतं त्यामुळे इथं परत चेक करण्याची गरज नाही. डायरेक्ट ऑप्शन चेक करा बघा. एल पासून आर बघा एल एम एन ओ पी क्यू आर आहे 6 घरं पुढे गेले की. चला परत ए पासून जी बघा ए बी सी डी ई एफ जी बरोबर. ए पासून 6 घरं पुढे गेले की जी आहे. सी पासून एच बघा सी डी ई एफ जी एच बघा सी पासून 5 घरं पुढे गेले की काय निघते एच निघते. त्यामुळे पहिला विषय संपला. दुसरं बघा चेक करून एक्स पासून डी बघा एक्स नंतर वाय झेड परत ए बी सी आणि डी म्हणजे बरोबर 6 घरं पुढे गेले की डी निघते. परत बघा डी पासून जे बघा डी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे 6 घरं पुढे गेले की जे निघते. आणि परत डब्ल्यू पासून सी बघा डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी बरोबर 6 घरं पुढे गेले की सी निघते. म्हणजे उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा 3 चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. अक्षरे संख्या चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. ठीक आहे बघा. चला जर मालिकेत सर्व चिन्हे वगळली गेली तर खालीलपैकी कोणते उजवीकडून 7वे असेल बघा. सगळी चिन्ह वगळली हे चिन्ह हे सगळी चिन्ह जर एक मिनिट सगळी जर चिन्ह वगळली तर उजवीकडनं 7वे अक्षर कुठले बघा 1 2 3 4 5 6 7 7 नंबरला काय निघतंय एक्स निघते. एक्स म्हणजे ऑप्शन नंबर 4. फक्त काय चिन्ह मोजायचे नाही बाकी सगळं मोजून द्यायचं 7व्या क्रमांकावर एक्स येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलेबस चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये. दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ती ठरवा. विधाने काय दिलेत. एकही पिशवी वाळू नाही बघा. एकही पिशवी वाळू नाही. ठीक आहे बघा. पिशवीचा आणि वाळूचा काहीही संबंध नाही. ठीक आहे बघा. चला परत पुढे काय दिले बघा आता. बघा काही वाळू कोबी आहेत बघा. काही वाळू काय म्हटले बघा तर कोबी आहेत. काही वाळू कोबी आहेत. आणि पुढे काय दिले बघा. सर्व कोबी माईक आहेत बघा. सर्व कोबी माईक आहेत. हे सर्व कोबी काय आहेत तर माईक आहेत. माईक आहे. त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा. आता काय करा सुरुवातीला बघा होकारार्थी निष्कर्ष जे आहेत ना ते ह्याच्यावरून चेक करायचे. होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. पहिली डायग्राम बघा होकारार्थी निष्कर्ष बघा पहिलाच आहे. काय दिले बघा काही वाळू माईक आहेत बघा. काही वाळू माईक आहेत का बघा. वाळूचा हा जो भाग आहे तो माईक आहे. बरोबर आहे का. पहिलं काय ते बरोबर येते. 2 नंबर बघा एकही माईक कोबी नाही बघा. इथं काय म्हटले बघा एकही माईक कोबी नाही. पाहितच कळते चुकीचे का. कारण माईकचा हा जो मधला भाग जो आहे पूर्ण तो सगळा काय आहे कोबी आहे. इथं काय म्हटले एकही माईक कोबी नाही त्यामुळे हे 100% काय तर चूक आहे. इथं तुम्हाला दुसरी डायग्राम काढून चेक करायची पण गरज नाही. ठीक आहे बघा. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. ए बी आणि सी या 3 तोट्या अनुक्रमे 30 मिनिटात 20 मिनिटात आणि 10 मिनिटात एक रिकामी टाकी पूर्णपणे भरू शकतात. टाकी रिकामी झाल्यावर सर्व 3ही तोट्या उघडल्या जातात. ए बी आणि सी या तोट्यांमधून अनुक्रमे पी क्यू आणि आर ही रासायनिक द्रावणे सोडली जातात. तर 3 मिनिटांनंतर टाकीतील द्रावामध्ये द्रावण आर चे प्रमाण किती असेल. ठीक आहे बघा. आधी आपण काय करू पाहिजे ए बी सी लिहा.
बघा ए बी आणि सी हे 3 नळ आहेत. ठीक आहे बघा. त्या प्रत्येक नळातनं काय काय केलं जाते बघा. ए मधनं पी हे द्रावण सोडलं जाते, बी मधनं क्यू हे आणि सी मधनं आर हे द्रावण सोडलं जाते. ठीक आहे बघा. बरं आता त्यांना टाकी भरायला किती वेळ लागतोय बघा. तर ए ला लागतोय किती 30 मिनिटं, बी ला लागतोय 20 मिनिटं आणि सी ला लागतोय 10 मिनिट. ठीक आहे बघा. हा झाला वेळ मिनिटामध्ये. ठीक आहे बघा. आता मला सांगा 30, 20 आणि 10चा लसावा किती असतो तर 60 असतो. बरोबर आहे का? 60 असतो. म्हणजे इथं आपण एकूण टाकी जर पकडली आपण एकूण टाकी तर काय निघेल बघा 60 लिटरची निघेल. 60 लिटरची टाकी जर ए ला 30 मिनिटं वेळ लागत असेल तर तो एका मिनिटामध्ये किती पाणी भरेल बघा. तर 30 दुने 60 म्हणजे 2 लिटर. इथं 1 मिनिटात करा. 1 मिनिटात किती टाकेल तर 2 लिटर टाकेल. परत बघा बी ला 20 मिनिटं लागतात. किती 60 लिटर भरायला तर मिनिटाला किती टाकेल तो 20 त्रिक 60 म्हणजे 3 लिटर. आणि सी किती भरेल बघा 10 सक्क 60 म्हणजे 6 लिटर. ठीक आहे बघा. बरं आता काय दिले बघा. तर ए बी सी बरं आता टाकी पूर्ण रिकामी टाकी भरायला काय केली सुरुवात केली आपण. कोणी ए बी सी या तिन्ही नळाने आणि 3 मिनिटानंतर टाकीतील द्रावामध्ये आर चे प्रमाण म्हणजे सी ने किती पाणी भरले ते काढायचे. बरं आता लक्षात घ्यायचं 3 मिनिटानंतर पकडा, 5 मिनिटानंतर पकडा, 10 मिनिटानंतर पकडा, 100 किती मिनिटानंतर पकडा. प्रमाण जे आहे ना तर ते सेमच राहणार. समजा 1 मिनिटामध्ये जर आपण बघितलं 1 मिनिटामध्ये 3 नळ चालू आहेत. बरोबर आहे की नाही. 1 मिनिटामध्ये किती पाणी पडेल बघा. तर 6 आणि 3 9 2 11 लिटर पाणी पडेल. बरोबर आहे का? 1 मिनिटामध्ये 11 लिटर. ठीक आहे बघा. बरं 2 मिनिटामध्ये 22 लिटर पडेल. आणि 3 मिनिटामध्ये किती पडेल बघा. तर 11 3 33 मध्ये 33 लिटर पडेल. बरोबर आहे का? बघा मग आरचं जे प्रमाण आहे पूर्ण ह्याच्याशी बघा. तर 3 मिनिटानंतर टाकलेल्या द्रवामध्ये आरचे प्रमाण किती असेल बघा. प्रमाण विचारले बरोबर आहे का? प्रमाण ह्याच्यामध्ये सगळीकडे प्रमाण हे सारखंच राहतं. येते लक्षामध्ये बघा. मग तुम्ही ते जागेला म्हणजे टाकी तिन्ही तुम्ही 4 मिनिटं चालवा, 5 मिनिटं चालवा किंवा 6-10 मिनिटं चालवा. त्यांच्यामध्ये प्रमाण जे आहे ना ते प्रमाण बदलत नसतं लक्षात घ्या. म्हणजे इथं बघा आपण आता 11 लिटर पाणी पडते बरोबर आहे का? 11 लिटर पाणी आणि त्याच्यामधलं आरचं प्रमाण किती आहे तर बघा 6 लिटर आहे. मग 6/11 हे प्रमाण जे आहे ना ते सगळीकडे राहणार आहे. म्हणजे काय बघा 22 लिटर मध्ये जर बघितलं आपण तर 22 लिटर पाणी पडलं 2 मिनिटांमध्ये आणि 2 मिनिटांमध्ये आरचं प्रमाण किती असेल 6 2 12. इथं परत काय निघेल बघा बेसक्क 12 आणि इकडे बे म्हणजे 6/11 तेच आहे बघा 6/11 3 मिनिटांमध्ये तेच असेल प्रमाण. ठीक आहे बघा. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर पहिला 6/11. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा द अरिथमेटिक मीन ऑफ 22.5 56 42.5 2x अधिक 1 x वजा 2 3x 36 इज 30 फाइंड x इज ग्रेटर दॅन 0. बरं आता बघा मीन म्हणजेच काय तुम्हाला ऍव्हरेज काढायचं बरोबर आहे का. म्हणजे काय एकूण संख्या किती आहेत आपल्या त्या संख्यांची बेरीज करा आणि डिवाइड बाय एकूण संख्या. म्हणजे आपल्या संख्या किती आहेत बघा 22.5 बघा 22.5 अधिक 56 अधिक काय ते तिकडे 42.5 42.5 अधिक 2x अधिक 1 अधिक x वजा 2 परत अधिक 3x आणि अधिक 36. ठीक आहे बघा. हा हे झालं ह्याची बेरीज झाली आणि ह्याचं ऍव्हरेज म्हणजे किती झाली बघा एकूण संख्या किती आपल्याकडे एकूण संख्या झाल्या बघा. हा किती येते 1 2 3 4 5 6 आणि 7 संख्या आहेत. बघा डिवाइड बाय 7 ह्याचा ऍव्हरेज किती आहे बघा तर 30 आहे. ठीक आहे बघा. आता बघा ह्याची बेरीज करा आणि हा 7 बरोबरच्या पुढे गेला काय होईल गुणाकार होईल बरोबर आहे का. मग काय निघेल बघा इकडं चला बेरीज करा 22.5 अधिक 56 अधिक 42.5 इथं पॉईंट शून्य करून टाका अधिक इकडे किती आहे 36 आहे 36. ठीक आहे बघा. आता आधी याची बेरीज करा 5 आणि 5 10 आजचा आला एक बघा. परत 6 आणि 1 7 7 आणि 2 9 9 6 15 15 आणि 2 17 आजचा आला एक 2 आणि 1 3 3 आणि 5 8 8 आणि 4 12 12 आणि 3 15 म्हणजे 157 झाले इकडे. ठीक आहे बघा. बघा काय निघेल 157 बघा 157 अधिक 2x अधिक 1 2x अधिक 1 अधिक x वजा 2 x वजा 2 अधिक 3x बरोबर किती आलं बघा. तर 30 गुणिले किती आलं 7 आलं. हे 7 बरोबर त्या पुढे गेले की गुणिले होईल बरोबर आहे का. चला आता आणखी ह्याची बेरीज करून टाका बघा 157 अधिक 1 158 158 मधनं 2 गेले 156 झाले 156. ठीक आहे बघा अधिक 2x आणि 1 3x 3 आणि 3 किती झाले 6x बरोबर किती झाले बघा 3 7 21 मग 210 झाले. ठीक आहे बघा. चला आता 6x जागायला ठेवा 6x बरोबर
156 बरोबरच्या पुढे गेले काय होईल बघा 210 वजा 156 होईल. चला मग काय निघेल बघा 6x बरोबर 210 मधून 156 गेलं खाली किती राहिले बघा 60 40 60 आणि 40 250 म्हणजे किती झाले बघा 54 झाले. ठीक आहे बघा. चला आता एक जागेला ठेवा आणि 6 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय होईल बघा 54 भागिले काय होईल 6 होईल इकडं. काय निघेल मग 6 1 6 6 9 54 म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल बघा 9. 9 म्हणजे किती आलं बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे बघा. चला टी पासून एक्स किती क्रमांक आहे बघा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स 4 घरं पुढे गेली की एक्स आहे. परत टी पासून ए बघा सॉरी एक्स पासून ए एक्स वाय झेड परत ए म्हणजे 3 घरं पुढे गेली ए निघते. ठीक आहे बघा परत ए पासून सी बघा ए च्या नंतर बी बी च्या नंतर सी म्हणजे 2 घरं पुढे गेली की सी निघते. म्हणजे काय 2 3 4 इकडं 5 करा आणि हे मायनस होईल आणि आपण पाठीमागनं मोजत आलो म्हणजे सीच्या पाठीमागे 2 घरं गेले की ए आहे एच्या पाठीमागे 3 घरं गेले की एक्स आहे एक्सच्या पाठीमागे 4 घरं गेले की टी आहे मग टीच्या पाठीमागे 5 घरं गेले की काय निघेल बघा काय निघेल बघा ओ पी क्यू आर एस टी बरोबर इथं काय निघेल बघा ओ निघेल. ओच्या पुढे 5 घरं माझा ओ पी क्यू आर एस टी बरोबर टी निघते बरोबर आहे का म्हणजे ऑप्शन नंबर पहिला निघेल इथं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. ठीक आहे काय दिले बा प्रश्नामध्ये नॅन्सी आणि नायना यांचा नृत्याचा वर्ग एकाच वेळी सुरू झाला. नायनाचा नृत्याचा वर्ग संध्याकाळी 6:30 वाजता संपला. नायनाचा संपला कधी 6 वाजता. ठीक आहे बघा 6:30 वाजता आणि नॅन्सीने नायनाच्या 45 मिनिटे आधी पूर्ण केला. नॅन्सीचा जो आहे तो नॅन्सी तिचा 45 मिनिटं आधी म्हणजे 6:30 वाजा 45 मिनिटं करा म्हणजे बघा 6:30 मधनं 30 मिनिटं गेले 6 राहिले आणि 6 मधनं परत 15 मिनिटं गेले बरोबर किती झाले बघा 5:45. ठीक आहे बघा. बरं आता इथं 10तनं 5 गेले 5 आणि इकडे 12तनं 4 गेले 8 करू नका इथं. ठीक आहे बघा. ठीक आहे इथं काय नाही गेलं 5 वाजून कारण की मिनिटामध्ये असतं आणि एका तासामध्ये मिनिटं 60 असतात. ठीक आहे बघा चला परत तर नॅन्सीने तिचा नृत्याचा वर्ग किती वाजता पूर्ण केला मग नॅन्सीचा वर्ग कधी संपला तर नायनाच्या 45 मिनिटं आधी नायना संपली 6:30 वाजता त्याच्यातनं 45 मिनिटं कमी करा काय निघेल बघा 5:45 वाजता म्हणजे बरोबर 5 वाजून 45 मिनिटं ऑप्शन नंबर 4 संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे बघा जे पासून येस बघा जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस बरोबर 9 घरं पुढे गेले की यस निघते. यस बरं आता के पासून टी बघा जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी परत 9 घरं पुढे गेले की काय निघते टी निघते. मग आता यस पासून बघा यस पासून 9 घरं माझा पुढे यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए आणि नंतर बी बरोबर काय पासून होईल बघा बी पासून सुरुवात होईल पहिला ऑप्शन कॅन्सल चौथा ऑप्शन कॅन्सल. चला ठीक आहे बघा बी च्या नंतर बघा शेवटला आय आहे तर बी आहे शेवटला आय आहे म्हणजे फक्त नंबर चेक करा बघा काय निघते तुम्हाला कडे 4 5 4 5 इथं 39 आणि इकडे 160 बरोबर आहे का बघा काय निघेल बघा इथं निघल 4 गुणिले 1 4 अधिक 1 5 परत 5 गुणिले 2 10 अधिक 2 इथं काय निघेल बघा 12 परत 12 पासून 12 गुणिले 2 किती निघेल 12 दुने सॉरी 12 गुणिले अधिक गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 करा आणि परत बघा अधिक 1 अधिक 2 अधिक 3 12 त्रिक 36 36 आणि 3 झाले 39 परत 39 गुणिले 4 अधिक 4 काय बरोबर येईल बघा बरोबर 160 येईल म्हणजे इथं उत्तर काय निघेल 12 निघेल म्हणजे जे उत्तर येते आपलं बी 12 आय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुम्हाला सिलेबस चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून निष्कर्षांपैकी कोणता ते दिलेल्या विधानाची तर्कसंगत आहे ते ठरवा. पहिलं विधान काय दिले बघा सर्व लॅपटॉप संगणक आहेत. सर्व लॅपटॉप सर्व लॅपटॉप हे संगणक आहेत.
चला परत पुढे काय दिले बघा, सर्व संगणक मोबाईल आहेत, सर्व संगणक हे मोबाईल आहेत. चला पुढे काय दिले बघा, सर्व मोबाईल स्मार्टफोन आहेत. बघा सर्व मोबाईल हे स्मार्टफोन आहेत. याला काय म्हणतो आपण, तर स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, होकारार्थी निष्कर्ष जर असतील ना तर एवढे एक डायग्राम पुरेसे असते. आणि बघा दोन्हीचे दोन्ही निष्कर्ष कसे आहेत बघा, आहेत याचा अर्थ होकारार्थी आहेत. मग तुम्हाला दुसरी डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. ठीक आहे बघा, पहिला निष्कर्ष काय दिले बघा, काही स्मार्टफोन संगणक आहेत. बघा काही स्मार्टफोन संगणक आहेत का, बघा स्मार्टफोनचा हा मधला जो भाग आहे एवढा तो सगळा काय आहे, संगणक आहे. म्हणजे काही स्मार्टफोन संगणक आहेत का, तर आहेत. पहिले काय झालं, बरोबर झालं. दुसरं बघा, सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत. बघा सर्वच्या सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत का, नाही, सर्व लॅपटॉप मोबाईल आहेत. पण सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत का, नाहीत. मोबाईलचा काही भाग, फक्त एवढा भाग जो आहे ना तो लॅपटॉप आहे. बघा मोबाईलचा हा भाग लॅपटॉप आहे का, नाही. मग याचा अर्थ काय बघा, सर्व मोबाईल लॅपटॉप आहे काय, तर चुकती. उत्तर काय निघाले बघा, फक्त निष्कर्ष एक. बघा निष्कर्ष, केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन बघा. रीना तिच्या घरापासून 3 किलोमीटर पर आवर वेगाने चालत गेल्यास एका वाढदिवसाच्या पार्टीला 20 मिनिटं उशिरा पोहोचते. जर तिने तिचा वेग 4 किलोमीटर पर आवर पर्यंत वाढवला असता तर ती 30 मिनिटे लवकर पोहोचली असती. तिचे घर आणि वाढदिवसच्या पार्टीच्या ठिकाण यांच्या दरम्यानचे अंतर किती आहे. ठीक आहे बघा, बघा आता बघा लक्षात घ्या, इथं घर करू आपण. ठीक आहे बघा, हे झालं घर, इथं झाली तुमची पार्टी, इथं पार्टी, इथं जायचं आपल्याला. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, आपण असं समजू की पार्टीचा टायमिंग हा बाबा 12 वाजता आहे. 12 वाजता टायमिंग. ठीक आहे बघा, 12 PM दुपारी 12 वाजता टायमिंग. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, तिने काय केले बघा, जर 3च्या स्पीडने गेली बघा, तिचा वेग जो आहे, वेग हा 3 किलोमीटर पर आवर जर असेल तर तिला काय होते बघा, तर 20 मिनिटं ती उशिरा पोहोचते. म्हणजे तिला 12 वाजता पोहोचायचे ना, तर ती पोहोचते किती वाजता बघा, तर पोहोचते इकडे 12 वाजून 20 मिनिटाला. बरोबर आहे. आणि जर आता तिने काय उशीर होते त्यामुळे तिने काय केलं, वेग वाढवला. मग तिने काय केलं, वेग हा 4 किलोमीटर पर आवर जर केला, म्हणजे ताशी जर 4 किलोमीटर जात असेल ती, तर काय होते बघा, वेग वाढवल्यानंतर ती काय होते, 30 मिनिटं लवकर पोहोचते. म्हणजे तिला 12च्या ऐवजी किती पोहोचते बघा, तर 11:30 वाजता पोहोचते. 11:30 वाजता, बरोबर आहे का. 12च्या ऐवजी कधी पोहोचते ती, 11:30 ला पोहोचली. आणि इकडे झालं 12:20 ला. बघा आता लक्षात घ्या, ह्या दोन अंतरातला फरक किती आहे बघा, 30 मिनिटं आधी आणि 20 मिनिटं उशिरा, म्हणजे 50 मिनिटाचा गॅप आहे. बरोबर आहे की नाही बघा. आणि वेग किती आपला 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटर. बघा आता लक्षात घ्या, 3 किलोमीटर आणि हा झाला वेग. ठीक आहे बघा, वेग 3 आणि 4 किलोमीटर. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, 3 आणि 4 चा लसावा किती असतो बघा, तर 12 असतो. बरोबर आहे का. बघा हे झालं 12 किलोमीटर. हे थोडक्यात बघा अंतर पकडा. बघा जर 12 किलोमीटर जर अंतर असेल आणि तिचा वेग जर 3 किलोमीटर असेल, तर 12 किलोमीटर अंतर पूर्ण करायला तिला किती वेळ लागतो बघा, 3 चोक 12 म्हणजे 4 तास वेळ लागेल. 4 तास. आणि तेच 12 किलोमीटर अंतर जर तिने 4च्या स्पीडने कव्हर केलं, 4च्या वेगाने, तर 4 त्रिक 12 म्हणजे तिला 3 तास वेळ लागेल. बरोबर आहे का. बघा आता दोन्ही वेगांमध्ये जर 4 तास आणि 3 तास जर बघितलं आपण ना, तर 1 तासाचा फरक आहे बघा. 1 तास म्हणजे किती झाले बघा, 60 मिनिटाचा फरक आहे. 60 मिनिटाचा फरक आहे. बरोबर आहे का. बघा लक्षात घ्या. मग आता मला सांगा, जर 12 किलोमीटरचं अंतर असेल घर आणि पार्टी, आणि 4 आणि 3 आणि 4च्या जर वेगाने गेली, तर तिच्या वेळामधला फरक किती पडतोय बघा, 60 मिनिटाचा फरक पडतोय. आणि वेळेत फरक पडला किती आपला, जर बघितलं आपण तर तो 50 मिनिटाचा फरक आहे. बरोबर आहे का, हे 50 मिनिटाचा फरक आहे. मग थोडक्यात काय बघा, 12 किलोमीटरला जर 60 मिनिटाचा फरक पडत असेल, तर मग 50 मिनिटाचा फरक पडण्यासाठी ते अंतर किती असावं लागते, तर x किलोमीटर असावं लागेल. काय तिरकस गुणाकार करायचं, x ने ह्याला गुणायचं आणि 50 ने ह्याला गुणायचं. 6 दुनी 12, 5 दुनी 10 लगेच कळून जाते बघा. x गुणिले 60 काय निघेल बघा इकडं, x गुणिले 60 बरोबर 50 गुणिले 12. 50 गुणिले 12. चला एक जर जागायला ठेवला आपण, तर 60 बरोबर ज्या पुढे गेलं तर काय होईल बघा, छेदाला जाईल. 50 गुणिले 12 छेद काय होईल बघा, इकडे 60 होईल. काय निघते बघा, चला शून्याला शून्य गेला, 6 1 6, 6 दुनी 12 म्हणजे 5 दुनी 10 किलोमीटर अंतर असायला हवे, ते 10 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा
टाइम अँड वर्कचा क्वेश्चन काय दिले बघा. रवी आणि कुमार एका असाइनमेंटवर काम करत आहेत. रवीला संगणकावर 32 पाने टाईप करण्यासाठी 6 तास लागतात, तर कुमारला 40 पाने टाईप करण्यासाठी 5 तास लागतात. 110 पानांची असाइनमेंट टाईप करण्यासाठी दोन भिन्न संगणकावर मिळून काम करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल. म्हणजे काय ते बघा, दोघ जण आहेत रवी आणि कुमार. रवी काय करतोय बघा, 32 पानं लिहायला. आता बघा रवीला काय लिहिते बघा, 32 पानं लिहायला त्याला किती वेळ लागतोय, तर 6 तास वेळ लागतोय. बरोबर आहे का. रवी हा एका तासामध्ये किती पानं लिहिली बघा, तर काय निघेल माझ्याकडे 6 बघा, 6 पंचे 30 आणि 2 32. येत्या लक्षामध्ये बघा, 32ला जर 6ने भागलं, याला म्हणतो अपूर्णांक, त्याला म्हणतो आपण पूर्णांक. आता बघा मी तशाच अपूर्णांकामध्ये काय लिहिलं नाही, कारण की बघा इथं 32ला काय 6ने पूर्ण भाग जात नाही. बरोबर आहे का. 6 पंचे 30, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 म्हणजेच काय बघा 5.33 33 33. आपल्याला पूर्ण भाग जात असता तर आपण तशाच अपूर्णांकामध्ये भाग घालवला असता. ठीक आहे बघा. इथं जात नसल्यामुळे आपण काय केले, त्या अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केले. म्हणजे काय दिले बघा, 32ला 6ने भागला, 6 पंचे 30 अधिक 2 32. ठीक आहे बघा. आपण काय केलं, अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं. म्हणजे थोडक्यात काय, बे के बे बे त्रिक 6. म्हणजे तो एका तासामध्ये किती लिहितोय बघा, पानं 5.1/3. ठीक आहे. चला परत पुढं. आणि पुढं काय दिले बघा, रवी झाला, आता कुमार लिहा. साहजिकच आहे ना बघा, 32 पानं लिहायला 6 तास वेळ लागतो. एका तासामध्ये बघा 6 पंचे 30, 5 पानं आणि वरती थोडीच पानं. बरोबर आहे का. चला परत पुढं. कुमारला बघा 40 पानं टाईप करण्यासाठी 5 तास लागतात. म्हणजे कुमारला बघा 40 पानं लिहायला त्याला 5 तास लागतात, तर तो एका तासामध्ये किती लिहिल, 5 एके 5 पंचाहत्तर 40 म्हणजे 8 पाने. इथं किती झाले बघा, 5.1/3 पाने. ठीक आहे बघा. चला आता दोघांनी मिळून टाईप करायला सुरुवात केली वेगवेगळ्या लॅपटॉप संगणकावरती. ठीक आहे बघा. हा 8 पानं लिहिला आणि हा 5.25 पानाच्या जवळपास असतो. म्हणजे थोडक्यात काय बघा किती झाले बघा, 8 अधिक 5.1/3 म्हणजे किती झाले बघा. बरं आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण इथं पूर्णांकामध्ये बघा, पूर्णांक अपूर्णांकामध्ये लिहितो ना, तर कसं असतं बघा, हे पूर्ण आहे आणि हे अपूर्णांक आहे, म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि दोघांमध्ये अधिकचं चिन्ह असतं, लक्षात घ्या कधी पण. म्हणजे इथं 5 आणि 1/3 मध्ये अधिकचं चिन्ह असतं, लक्षात ठेवायचं कधी पण. बघा मग 8 आणि 5 किती झाले, 13. 13.1/3. ठीक आहे बघा. पण आता लक्षात घ्या, भाग घालवायचे जर असेल आपल्याला, तर हे अपूर्णांकामध्ये लिहावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय बघा, 3 गुणिले 13 ह्याचा गुणाकार करायचा आणि ह्याचा बेरीज करायची असते बघा. 13 त्रिक 39, 39 आणि 40 म्हणजे 40/3 पान. दोघं मिळून एका तासामध्ये किती पानं लिहितील, तर बघा 8 आणि 5 13 आणि वरती 1/3 म्हणजे 13.1/3 म्हणजे काय थोडक्यात हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अपूर्णांकामध्ये झालं 40/3. एवढी पानं लिहितील. आपली म्हणले काय बघा, तर 110 पानांची असाइनमेंट टाईप करण्यासाठी दोन भिन्न संगणकावर म्हणून त्यांना काम करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल. म्हणजे बघा 110 पानं लिहायची आणि तासामध्ये त्यांनी किती पानं लिहितात बघा, आता 40/3 पानं लिहितात. आणि बघ त्यांना किती वेळ लागेल, तर मग आता मला बरं आता किती वेळ लागेल बघा, लक्षात घ्या. आता बघा इथं जर भागाला आपण बघा काय निघेल, हे 3 वरती जाईल बरोबर, 110 गुणिले 3 छेद 40. ठीक आहे बघा. बरं आता हे 40/3 पान काय, हे काय बघा, हे काय एका तासामध्ये. उत्तर जे येईल तुमचं ते काय निघेल एका तासामध्ये. बघा काय निघेल, इकडे शून्याला शून्य गेले, 11 त्रिक 33, 33/4 तास. बरोबर आहे का. बरं 33/4 तास म्हणजे किती झाले बघा, तर आपल्याला काय करावं लागेल, मिनिटामध्ये काय घ्यावं लागेल. बरोबर. थोडक्यात काय बघा, 4 8 32, 32 आणि 33. बघा लक्षात घ्या, हे अपूर्णांकामध्ये बघतो आपण अपूर्णांक चॅप्टर मध्ये, की अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं असतं. ठीक आहे बघा. काय केलं बघा मी इथं 33ला 4ने भाग घातला, 4 8 32, बाकी राहिली 1. 1ला 4ने भाग जात नाही म्हणून ते कुठं असं डोक्यावरती असतं. म्हणजे 8.1/4 तास. आता 8 तास तर झाले बाबा, चला 8 तास पूर्ण माहिती आहे मला. पण 1/4 तास म्हणजे किती मिनिटं, तर काय करायचं बघा, 1/4 ला फक्त काय करायचं बघा, 60ने गुणायचं. का, कारण की एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग किती निघते बघा इकडे, 4 1 4, 15 चोक 60 म्हणजे काय निघालं बघा इकडं 8 तास आणि झाले इकडे 15 मिनिट. 8 तास आणि 15 मिनिट म्हणजे उत्तर काय निघालं आपलं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोट आणि प्रवाहाचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, स्थिर पाण्यात एका मोटर बोटीचा वेग 15 km/h असून ती प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटरचे अंतर कापते आणि एकूण 4.5 तास 4 तास 30 मिनिटात परत येते, तर प्रवाहाचा वेग km/h मध्ये किती आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा, जायचं 30 किलोमीटर, यायचं 30 किलोमीटर, असं त्यांनी 60 किलोमीटर अंतर पूर्ण 4.5 तासामध्ये कव्हर केले. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला प्रवाहाचा वेग किती ते विचारले
आता लक्षात घ्या इथं काय बघा, आता कधी पण बघा बोट समजा आपण चाललोय जाताना प्रवाहाच्या दिशेने चालली, म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते ना त्या दिशेने बोट चाललेली आहे. मग तिथं काय होतं, प्रवाहाचा बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग होतो, बरोबर आहे का. एकूण अंतर किती आहे बघा आपलं, अंतर भागिले काय असतं बघा, वेग, बरोबर काय निघतो, वेळ निघतो. बघा लक्षात घ्या, अंतर बघा इथं आपलं अंतर 30 किलोमीटर आहे, बरोबर आहे का. अंतर 30 आहे आणि तुम्हाला वेग किती आहे बघा तुमचा, तर बोटीचा वेग किती आहे आपला, 15 किलोमीटर आहे. मग इथं बघा प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल आपण प्रवाहाच्या दिशेने, तर काय होतं बघा लक्षात घ्या, तर वेगाची ऍडिशन होते. बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग, म्हणजे 15 अधिक किती काहीतरी 1 असेल. आणि बरं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना काय होईल बघा, अंतर सेमच आहे 30 किलोमीटर अंतर, पण वेग काय होईल बघा, प्रवाहाचा वेग तुम्हाला अपोज करतो, विरोध करतो, म्हणून तो वजा होईल, 50 वजा 1 होईल. आणि बघा लक्षात घ्या, आता इथं प्रवाहाचा वेग अशी व्हॅल्यू पकडायची, ऑप्शनवर जायची, इथं काय इक्वेशन सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. काय करायचं, ऑप्शन म्हणजे असं उत्तर निवडायचे किंवा 15 मध्ये ऍड केल्यानंतर ना, 15 मध्ये जर ती व्हॅल्यू ऍड केली तर त्याला 30 ने भाग जातो, किंवा 15 मधून जर ती संख्या वजा केली तर तरी पण त्या संख्येला 30 ने भाग जातो. बघा मग काय निघेल बघा इथं, चला मग भाग बघा, दशांश अपूर्णांकामध्ये गेला तर चालतो, पण पूर्ण भाग केला पाहिजे. लक्षात घ्या कसं असतं इथं. मग बघा साधं गणित आहे, 15 मध्ये जर आपण बघा 6 जर ऍड केलं तर 15 आणि 6 21 झाले. 30 ला 21 ने भाग जाणार आहे का, नाही जाणार आहे. किंवा बघा 15 जर 6 घालवले आपण तर किती येते, 9 येते. मग 30 ला परत 9 ने भाग जाणार आहे का, नाही जाणार आहे. बघा मग असं काय घ्यायचं आपण इकडं, तर बघा 30 भागिले 15 मध्ये ऍड करा किती, 5. 15 आणि 5 झाले 20. आणि इकडे बघा 30 भागिले किती येईल बघा, 15 वजा 5, बरोबर आहे का. बघा मग किती निघेल बघा, 30 भागिले 15 आणि 5 झाले 20. आणि इकडे किती झाले बघा, 30 भागिले 15 5 गेले, राहिले 10. आता भाग घालवा, बघा काय निघेल बघा, इकडं शून्याला शून्य कॅन्सल, बघा बे के बे, इकडे किती निघेल 1.5, बे के बे, बे पंचे 10. म्हणजे थोडक्यात काय, 1.5 तास लागेल इकडं. 30 किलोमीटर अंतर पूर्ण करायचंय, 20च्या स्पीडने गेला तर किती वेळ लागतोय बघा, 1.5 तास वेळ लागतोय. आणि तेच बघा 30 किलोमीटर अंतर तुम्ही 10च्या स्पीडने गेला तर किती वेळ लागतोय, 10 30 म्हणजे 3 तास वेळ लागेल इकडे 3 तास वेळ लागेल. म्हणजे हे 3 तास आणि हे 1.5 तास, बरोबर झाले 4.5 तास. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. मग प्रवाहाचा वेग किती असेल बघा, तर 5 किलोमीटर वेग असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका दुकानदाराने 12 डझन अंडी ₹5 प्रति अंडे या दराने खरेदी केली. प्रवासादरम्यान एकूण 12 अंडी फुटली. उर्वरित अंडी त्याने ₹6 प्रति अंडे दराने विकली. त्याची नफ्याची टक्केवारी शोधा. आता बघा खरेदी किती केल्यात बघा त्याने अंडी. बघा खरेदी किंमत किती आहे आपली, खरेदी किंमत किती आहे बघा लक्षात घ्या. बघा 12 डझन अंडी घेतली आपण, बरोबर आहे का नाही. म्हणजे बघा एका डझनामध्ये 12 अंडी असतात आणि अशी 12 डझन अंडी घेतली, म्हणजे 12 12 12 12 झाली 44, 144 अंडी झाली. बघा मग मला सांगा इथं 12 आणि 12 किती झाली, 144 अंडी, की झाली 144 अंडी झाली. आणि प्रत्येक अंड किती रुपयाला घेतले आपण, 5 रुपयाला खरेदी केली, म्हणजे 144 गुणिले 5 ही झाली आपली खरेदी किंमत. ठीक आहे बघा. म्हणजे काय निघेल बघा इकडं, 5 चोक 20, शून्य आला इकडे, 5 चोक 20 आणि 2 22, परत 5 1 5 आणि 2 7, म्हणजे 720 रुपयाला आपण 12 डझन अंडी घेतली. 5 रुपयाला एक अंडे याप्रमाणे 144 अंड्याची किंमत किती झाली, 720 रुपये. आता काय केलंय बघा आपण, बघा प्रवासादरम्यान एकूण 12 अंडी फुटली, म्हणजे 1 डझन अंडी फुटली, बरोबर आहे का. बघा मग राहिली किती बघा, एकूण 11 डझन अंडी राहिली, बरोबर आहे. 12 अंडी फुटली म्हणजेच काय, 144 मधून 12 अंडी वजा करा, म्हणजे बरोबर किती राहिले बघा, 4 2 गेले, 2 राहिले, 4 1 गेला, 3 राहिले, आणि इकडे 1 म्हणजे 132 अंडी शिल्लक राहिली, बरोबर आहे का. बघा आता विक्री किंमत किती आहे बघा, आपली विक्री किंमत बघा, प्रत्येक अंडे 132 अंडी, आपण प्रत्येक अंडे किती रुपयाला विकले, आपण 6 रुपयाला विकले, बरोबर आहे का. 132 गुणिले 6 करा, किती रुपये होतील बघा इकडं, 6 दुने 12, परत 6 त्रिक 18 आणि 19, परत 6 1 6 आणि 1 7, मग 792 रुपयाला विकली आपण. बघा खरेदी किंमत 720 रुपये, विक्री किंमत 792 रुपये, म्हणजे तुम्हाला काय झाला, नफा झालाय. नफा कसा असेल बघा, खरेदी किंमत बघा, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते बघा, इकडे विक्री किंमत असते. ठीक आहे बघा, खरेदी किंमत किती आपली 720 रुपये, विक्री किंमत किती आपली 792 रुपये. याचा अर्थ आपल्याला नफा किती झालाय बघा, 20 आणि 70 90, म्हणजे एकूण 72 रुपये नफा झाला. ठीक आहे बघा. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, नफा किंवा तोटा हा आपण खरेदी किमतीवरच काढतो. म्हणजे खरेदी किंमत जर आपण बघा इथे 100% पकडली आपण, तर विचारले काय तुम्हाला, तर नफ्याची टक्केवारी किती, नफा किती झालाय, तर 72 रुपये, म्हणजेच 1% नफा झालाय. म्हणजे काय तिरकस गुणाकार करायचं, हे ह्याला गुणायचं आणि ह्याला गुणायचं. काय निघेल बघा, x गुणिले 720, बघा
x गुणिले 720 बरोबर 100 गुणिले 72. 100 गुणिले 72. मग आता x जाग्याला ठेवा आणि 720 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा, 100 गुणिले 72 छेद किती येते बघा 720. ठीक आहे बघा. चला आता ह्या शून्याला शून्य कॅन्सल, 72 ला 72 कॅन्सल, राहिले किती 10%. म्हणजे एकूण 10% त्याला नफा झाला. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मागचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये 60 भागिले 5, 60 भागिले 5 गुणिले आतमध्ये काय ते बघा. बरं एक स्टेप कमी करू आपण. 8 भागिले 2 किती आलं बघा, 2 चोक 8 म्हणजे 16 वजा 4 निघेल. बरोबर आहे का, 16 वजा 4. चला परत भागिले 3. ठीक आहे. चला बरं आता काय निघेल बघा, इथं 60 ला 5 ने भाग घालवलं किती निघेल बघा 12. बघा इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा, आणि हे दुसरं ब्रॅकेट इथं असेल पूर्ण. बघा काय निघेल 60 भागिले 5 म्हणजे 12 पंचे 60, 12 आले. 12 गुणिले 16तनं 4 गेले, राहिले किती 12. 12 भागिले 3 किती निघेल बघा इकडे 12. 12 गुणिले 12 ला 3 ने भागलं, काय नाही 3 चोक 12 म्हणजे 4 निघेल इकडे. ठीक आहे बघा. इथं काय निघेल बघा आता. चला 12 चोक 48 म्हणजे इथं 48 लिहा. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 48. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा. दर साल 20% दराने 18,000 रुपये रकमेवरील व्याजाची वार्षिक गणना करून 2.34 वर्षांसाठी होणारे चक्रवाढ व्याज रुपये मध्ये किती आहे. ठीक आहे बघा. आता पाठीमागे पण एक क्वेश्चन बघितला आपण चक्रवाढ व्याजावरचा, इथं पण सेम तसे बघा. मुद्दल किती आपली 18,000 रुपये. मुद्दल 18,000 रुपये. आता इथं काय परत ते फॉर्म्युला लिहित बसायची गरज नाही. दरवर्षीचा व्याज दर किती आहे बघा 20%. बरोबर आहे की नाही. आपल्याला व्याज किती वर्ष गोळा करायचे तर 2 वर्ष आणि परत 304 वर्षाचं. बघा पहिल्या 2 वर्षाला व्याज दर किती आहे बघा, दरवर्षी 20% म्हणजे किती झालं बघा, पूर्ण वर्षाला 20%. म्हणजे 100 आणि 20 किती झाले 120%. 120 छेद 100 गुणिले 120 छेद 100. इथपर्यंत काय अडचण आहे का आपल्याला बघा, 2 वर्षाचं काढलं आपण. पुढचं 304 वर्ष बघा. आता लक्षात घ्या, जर वर्षाला 20% आहे तर 304 वर्ष म्हणजे किती झाले बघा, 4 थोडक्यात काय बघा 304 वर्षे. बरोबर आहे का. म्हणजे हे कसं असतं बघा, लक्षात घ्या. हे 4 त्रिक 12 आणि बघा 4 त्रिक 12 आणि इकडे 3 त्रिक 9 म्हणजे 12 महिन्यामधले 9 महिन्याला किती व्याज मिळेल. बरोबर आहे का. बघा लक्षात घ्या. आता 4 बघा 12 महिन्याला व्याज दर किती आहे तुमचा 20%. बरोबर आहे का. इथं 20%. मग 9 महिन्याला किती असेल बघा, 9 महिन्याला किती असेल बघा, तर बघा 5 चोक 20 5 त्रिक 15%. बरोबर आहे का नाही. बघा पूर्ण वर्षाचे आपण समजा 4 भागामध्ये तुकडे केले तर 3 महिन्याचा एक तुकडा होईल. बरोबर आहे का. 3 चोक 12 बरोबर आहे का. आणि त्यातल्या 3 तुकड्यांची व्हॅल्यू किती असेल बघा, तर बघा तसंच आपण बघा 12 महिन्याला जर तुमचं व्याज दर हे 20% असेल तर 6 महिन्याला किती असेल बघा, 12च्या निम्म 6 झाला तर 20च्या निम्म 10% असेल. बरोबर आहे का. मग इथं परत बघा 3 महिन्यासाठी किती असेल बघा, 3 महिन्याचं जर पकडलं आपण तर 10च्या निम्म परत 5%. बरोबर आहे का. सेम इथं काय बघा 304 वर्ष म्हणजे काय 9 महिन्याचं व्याज दर. मग 3 महिन्याला व्याज दर बसेल 5%, 6 महिन्याला बसेल 10%, 9 महिन्याला बसेल 15% आणि 12 महिन्याला बसेल 20%. मग 9 महिन्याचा व्याज दर किती असतं बघा पुढचं, तर 15%. म्हणजे इथं काय होईल बघा 100 अधिक 15 बरोबर 115 छेद 100. आणि आता काढा बरं हा फॉर्म्युला काय असतो बघा, मुद्दल प्लस व्याज काय स्थिर असं असते. कारण बघा इथं काय आहे, छेद 100 खाली आणि वर 120 आहे. म्हणजे 120 कसं 100 प्लस 20 म्हणजे मुद्दल प्लस व्याज असं त्याचा फॉर्म्युला असतो. आणि ह्याच्यामधून आपल्याला जर व्याज काढायचं असेल ना तर फक्त काय करायचं, वजा काय करायचं बघा, मुद्दल किती आपली 18,000, ते 18,000 फक्त ह्याच्यातनं वजा करा. आधी एवढं कॅल्क्युलेशन करा. बरोबर 18,000 वजा केली आपल्याला व्हॅल्यू करून जाते. किती निघेल बघा आता इथं. मग चला 18,000 बरं आता भाग घालवा. चला ह्या 2 शून्याला बघा, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. परत ह्या 2 शून्याला हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. परत हा एक शून्याला हा एक शून्य गेला. ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा, 5 दुने 10 इकडे किती आले बघा, 5 दुने 10 5 त्रिक 15. परत बघा 2 के 2 92 18. ठीक आहे बघा. 12 बघा आता 12 12 झाले 44. ठीक आहे बघा. आता आपलं उत्तर बघा 9 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 23 केले की आपलं उत्तर ठीक आहे बघा. काय निघतं रास निघून जाते आपली. किती निघेल बघा, 12 आणि 12 झाले 144. 144 गुणिले 23 करा. काय निघेल बघा 3 चोक 12
3 चोक 12 आणि 1 13, परत 3 1 3 आणि 1 4, इथं शून्य आले बघा. परत बे चोक 8, बे चोक 8 आणि परत बे 1 बे. काय निघेल बघा, 2 आणि 0 2 झाले. 8 आणि 3 11, हातचा आला 1. 8 आणि 1 9, 9 4 13, हातचा आला 1. 2 आणि 1 3. ठीक आहे. परत काय करायचं बघा, 9 ने गुणा. चला परत किती, 3312, 3312 गुणिले परत 9 ने गुणा. किती निघते बघा इकडं, 9 दुने 18, 9 1 9 आणि 1 10, परत 9 त्रिक 27 आणि 1 28, परत 9 त्रिक 27 आणि 2 झाले 29. ठीक आहे बघा, 29,808 ही झाली रास. ह्याच्यामधनं काय करायचं बघा, 29,808 मधून आपलं फक्त मुद्दल वजा करा, म्हणजे 18,000 वजा करा. काय निघालं बघा इथनं, 8 0 8, इथं 0, इथं 8, 9 8 गेले 1 राहिले, 2 1 गेले 1 राहिले, म्हणजे 11,808 रुपये. 11,808 हे काय झालं, तुमचं व्याज झालं, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय आले पाहिजे. बघा डी पासून जी किती क्रमांकावर आहे बघा, ए बी सी डी, ई एफ जी, 3 घरं पुढे गेले की जी निघते. परत जी पासून जे बघा, जी एच आय जे, परत 3 घरं पुढे गेले की जे निघते. परत जे पासून एम बघा, जे के एल एम, परत 3 घरं पुढे गेले की एम निघते. एमच्या पुढे 3 घरं जाऊ, एम एन ओ पी, एमच्या पुढे परत 3 घरं गेले की पी निघते. पी इथं नाही, पी इथं नाही. ठीक आहे बघा. चला आता 2 नंबर बघा, 2 3 5 7 हे काय आहेत बघा, मूळ संख्या आहेत. 2 3 5 7, 7 नंबरची नंतरची मूळ संख्या असते 11. म्हणजे 11 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. आणि के जर बघायचं म्हटलं आपण तर काय निघेल बघा, एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू, म्हणजे बघा डब्ल्यूच्या पाठीमागे 3 घरं गेले की टी, टीच्या पाठीमागे 3 घरं गेले की क्यू, क्यूच्या पाठीमागे 3 घरं गेले की एन, एनच्या पाठीमागे 3 घरं मोजा, म्हणजे काय के निघेल बघा, के जे के एल एम एन. इथं बरोबर के घेतला की केच्या पुढे 3 घरं मोजलं की एन, किंवा एनच्या पाठीमागे 3 घरं मोजलं की के निघते, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 1 8 16 बघा, 1 8 16 32 75 182, इकडे एक्स करू आपण. ठीक आहे बघा. चला आता 1 आणि 8 मध्ये अधिक 7 चा फरक आहे. ठीक आहे बघा, इथं अधिक 7 चा फरक आहे. चला परत 8 आणि 16 मध्ये अधिक 8 चा फरक आहे. 16 आणि 32 मध्ये अधिक 16 चा फरक आहे. 16 आणि 16 32, 32 आणि 75 मध्ये 32 आणि 40 झाले 72, म्हणजे अधिक 43 चा फरक आहे. परत 43 75 आणि 82 मध्ये बघा, 82 10 92, 92 10 102, 102 आणि 5 झाले 107, 107 चा फरक आहे. ठीक आहे बघा. तर परत 7 आणि 8 मध्ये बघा अधिक 1 चा फरक आहे, कारण की 7 8 16 43 107 मध्ये आपण काय लॉजिक नाही लावू शकत. परत गॅप बघा, अजून 7 आणि 8 मध्ये 1 चा फरक आहे. 8 आणि 16 मध्ये 8 आणि 8 16 अधिक 8 चा फरक आहे. 16 आणि 43 मध्ये बघा अधिक 16 10 26 10 36, 36 आणि 7 झाले 43, म्हणजे इथे 27 चा फरक आहे. 27 बघा इकडे किती निघते बघा, 50 57, 57 आणि 7 किती झाले 64 चा फरक आहे, अधिक 64. ठीक आहे बघा. बघा आता इथे काय निघेल बघा, गॅप काय निघतो बघा तुम्हाला इकडे. 1 म्हणजे हा झाला 1 चा घन, बघा 8 म्हणजे झाला 2 चा घन, 27 मध्ये झाला 3 चा घन, 64 मध्ये झाला 4 चा घन, म्हणजे इथं काय निघेल बघा आता 5 चा घन. 5 चा घन किती असतो तर 125 असतो, इथे 125 येईल, अधिक 125 बघा 107 अधिक 125 किती झाले बघा, 125 आणि 7 झाले 25 आणि 7 32, मग 232 निघेल. बरोबर आहे का, इथे किती निघेल 232 चा फरक निघेल. ठीक आहे बघा. चला मग आता इथे 182 आणि 200 बघा, लक्षात येते का बघा, 1 8 27 64 म्हणजे 1 चा घन 2 चा घन 3 चा घन 4 चा घन, आता 5 चा घन घेतला म्हणजे 125 झाला. परत 107 अधिक 125 केला 232 झाले. आता 182 अधिक बघा 182 अधिक 232 किती निघते बघा, 100 आणि 100 200 झाले 300, 380 आणि 30 किती झाले बघा 410, 410 आणि हे 4 414, म्हणजे इथं काय निघेल 414 उत्तर निघेल, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.